महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या आजचा कार्यक्रम आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती दत्ताताई दळवी शिकाटे अशी मी त्यांना विनंती करतो. दळवीताई आजचे वक्ता आपल्याला लाभलेले आहे रावसाहेब पांडे. तेव्हा मी आजच्या वक्त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी पण विचार मंचावर असं नसतं व्हायचं. आटे साहेब आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामांतर विस्तार दिन. त्यासाठी आपल्याला वक्ते लाभलेले आहे रावसाहेब आटे. आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात एका स्वागत गीताने करतो. तेव्हा आजचे गीत विजय चौरे साहेब आपल्यासमोर प्रस्तुत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विजय चौरे साहेब. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचं अभिवादन करून तसेच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामांतर दिनानिमित्त सर्व वीर सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आजच्या साप्ताहिक वंदनेचे अध्यक्ष आयुष्यमती दत्ताताई दळवी, वक्ते आहेत आयुष्यमान रावसाहेब आंडे सर, सूत्रसंचालक आहेत विजय नाकले सर, या सर्वांना जयभीम करून तसेच सर्व उपासक उपासिका यांना मैत्रीपूर्ण जयभीम करून मला या साप्ताहिक वंदनेत गीत गाण्याची संधी दिल्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानून मी एक नामांतराचं गीत गात आहे. मर्दा जैसी केली बाणी त्या शूरवीरांनी, मर्दा जैसी केली बाणी त्या शूरवीरांनी, छातीवरती झेलून गोळ्या भीम सैनिकांनी, मर्दा जैसी केली बाणी त्या शूरवीरांनी, छातीवरती झेलून गोळ्या भीम सैनिकांनी, मर्दा जैसी केली वाणी. शिहावानी गरजत होते श्री भीमाचे छावे, शिहावानी गरजत होते श्री भीमाचे छावे, श्रद्धा शून्य वाहू त्यांना या जीवे भावे, श्रद्धा शून्य वाहू त्यांना या जीवे भावे, वैरांना देऊन मात ठरले स्वाभिमानी, वैरांना देऊन मात ठरले स्वाभिमानी, छातीवरती झेलून गोळ्या भीम सैनिकांनी, मर्दा जैसी केली बाणी त्या शूरवीरांनी, छातीवरती झेलून गोळ्या भीम सैनिकांनी, मर्दा जैसी केली बाणी. घोषणा दिनामांतरची अशी दिली गरजुनी, उद्धार करत्या बापाचं नाव दिलं तिथे नोंदुनी, उद्धार करत्या बापाचं नाव दिलं तिथे नोंदुनी, शूरवीरांनी भीमरायाचं दाविलं पाणी, शूरवीरांनी भीमरायाचं दाविलं पाणी, छातीवरती झेलून गोळ्या भीम सैनिकांनी, मर्दा जैसी केली बाणी त्या शूरवीरांनी, छातीवरती झेलून गोळ्या भीम सैनिकांनी, मर्दा जैसी केली बाणी. जोडून या दोन्ही हात
बलिदान देऊन आपले ठरले हो इमानी, बलिदान देऊन आपले ठरले हो इमानी, छातीवरती झेलून गोळ्या भीम सैनिकांनी, मर्द जैसे केली पाणी त्या शूरवीरांनी, छातीवरती झेलून गोळ्या भीम सैनिकांनी, मर्द जैसी केली बाणी. जय भीम. फारच छान चौरे साहेब. मर्दा जशी केली बाणी त्या भीम सैनिकांनी. खरंच तो काळ आठवला की अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. तो काळ नामांतर विस्तार दिनाचा तो काळ. आणि त्या काळी गावोगावी जी संघर्षाची एक मशाल पेटली होती. नामांतर आपल्याला करायचंच आहे आणि नामांतर झाल्याशिवाय होणार नाही. आणि बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यायचंच आहे. त्याच्यासाठी अतोनात संघर्ष ज्या शूर सैनिकांनी केला ते सैनिकच म्हणावं लागेल, ज्यांनी आपलं घरदार सोडून प्रत्येक गल्ली बोळ्यामध्ये नामांतरासाठी चलो मराठवाडा, बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला भेटलेच पाहिजे. आणि तो संघर्ष जना मनातून, छोट्या मुलाबाळातून तो संघर्ष पेटत गेला. आणि आपल्याला कल्पना आहेच की शेवटी नाम विस्तार दिनात झाला. वो बात करो पैदा, वो बात करो पैदा, उस भीम दीवानों में. ही गोष्ट खरंच एक आग पेटवते प्रत्येकाच्या मनामध्ये. आणि त्यावेळेला तो संघर्ष झाला आणि शेवटी नामांतर झालं. हे प्रत्येकाच्या मनामध्ये धगधगती आग आहे. आणि त्याचमुळे हे औचित्य साधल्या गेलं. जेव्हा मी आपला जास्त वेळ न घेता आपल्या समोर आरटे साहेब जे वक्ता आपल्याला लाभलेला आहे ते त्याबद्दल सविस्तर आपल्याला माहिती देतीलच. जेव्हा मी आजचे वक्ते रावसाहेब आरटे यांना विनंती करतो की त्यांनी या दिनाबद्दल आम्हाला सविस्तर माहिती द्या. आरटे साहेब प्लीज. आज या ठिकाणी उपस्थित आमच्या विहाराचे अध्यक्ष अवतरे साहेब, महिला मंडळाच्या अध्यक्षा गायकवाडताई, तसेच सर्व या विहाराच्या कार्यकारिणीचे सन्माननीय सदस्य यांना आणि उपासिका आज या ठिकाणी आमचे बालमित्र पण उपस्थित होते वंदनाला. या सर्वांना सविनय जय भीम करतो. आणि आज या ठिकाणी मला माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो. सुरुवातीला रात्री मला अवतर साहेबांनी फोन करून सांगितलं, आज साहेब तुम्ही 14 तारखेला आपला मराठवाडा विद्यापीठाच्या नाम विस्ताराच्या दिवसानिमित्त आपण काहीतरी बोलावं असं अवतरे साहेबांनी सांगितलं. आता या विषयावर ते बोलायचं झालं तर मी या नामविस्ताराच्या आंदोलनाचा एक हिस्सा होतो. नेतृत्व जरी नसलं केलं तरी या आंदोलनामध्ये मी पूर्ण वेळ कार्यरत होतो. 1975ला मी कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये आलो आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये शिकत असताना दलित क्रांतीच्या चळवळीशी संबंध आला. 1974ला दलित युवक आघाडी एक आपली संघटना कार्यरत होती. त्या संघटनेमार्फत आपल्या विद्यार्थ्यांना जे शिष्यवृत्ती मिळायची तर ते शिष्यवृत्ती वाढीसाठी या दलित युवक आघाडीनं जोमाने आंदोलन केलं होतं आणि शिष्यवृत्तीमध्ये वाढ झाली होती. सुरुवातीला दलित युवक आघाडी ही नामांतराच्या चळवळीमध्ये नव्हती, पण आता मी
ह्या संघटनेविषयी बोलण्याऐवजी नामांतराच्या विषयावरती सुरुवात करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाडा विभागामध्ये शिक्षणाच्या संधी आपल्या मागासवर्गीय मुलांना, दलित मुलांना कुठे अवेलेबल नव्हत्या. त्यांना हैदराबादला शिक्षण घ्यायला जावं लागायचं. आणि मराठवाडा हा भाग हैदराबाद संस्थांमध्ये होता. त्यावेळेस ब्रिटिश राजवटीत मराठवाडा अजिबात नव्हता. आमच्या लोकांनी मी मराठवाड्यातलाच आहे, आम्ही ब्रिटिश राजवट पाहिले नाही, आम्ही ब्रिटिश पाहिलेच नव्हते. आमच्याकडे निजाम होता, निजामाचे लोक होते, निजामांचा कानून चालायचा, त्यांचा कायदा चालायचा. आता निजाम हा कसा राज्य करायचा, तर इंग्रजांचा राज्य भारतावर आणि निजाम त्याला ब्रिटिशांना खंडणी द्यायचा आणि राज्य करायचं. ब्रिटिशांना काय पाहिजे, त्यांना महसूल पाहिजे होता, खंडणी पाहिजे होती आणि त्यांना काय रेव्हेन्यू आहे तो निजामाकडून घ्यायचे आणि निजाम राज्य करायचा, त्याचा कायदा चालायचा. आणि आमच्या मराठवाड्यावर ते निजामाचं राज्य पूर्ण चालायचं. आणि निजामाचं राज्य असल्यामुळे आमच्या मराठवाडा विभागात सुद्धा अस्पृश्यता खूप मोठ्या प्रमाणात होती. आमचे माधवराव गायकवाड ऐकतात ते आमच्या भागातलेच आहेत, त्यांना पूर्ण माहिती आहे. आमच्या मराठवाडा विभागात अस्पृश्यता जास्त असण्याचं कारण हे निजामशाही आहे. कदाचित ब्रिटिशांचं राज्य असतं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेवढ्या प्रमाणात जास्त नव्हती, तसंच मराठवाड्यामध्ये झालं असतं. बरं, आता हा झाला निजामशाहीचा भाग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निजामाकडून हैदराबादमधून जवळपास 450 एकर जमीन विकत घेतली, दान घेतली नाहीये. त्यांनी विकत घेतली, कर्ज काढलं आणि मिलिंद कॉलेजची स्थापना केली. मोठी बिल्डिंग बांधली, हॉस्टेल बांधले विद्यार्थ्यांसाठी आणि दलित मुलांसाठी, आपल्या मागासवर्गीय मुलांसाठी शिक्षणाची दारं खुली केलेली आहे. आणि त्याचा एकच उद्देश होता. बाबासाहेबांना माहित होतं की शिक्षणाशिवाय आपल्या समाजाची प्रगती होणार नाही. हा त्यांचा मूळ त्या मागचा गावा महाविद्यालय स्थापन करण्यामागचा. मग महाविद्यालय स्थापन झाल्यानंतर मग औरंगाबादला विद्यापीठ स्थापनेची संकल्पना आली. मिलिंद महाविद्यालय त्यावेळेला प्राचार्य होते मबीजी सुरुवातीला 1955च्या दरम्यानची गोष्ट. पहिले प्राचार्य मबीजी. आणि नंतर मग विद्यापीठ औरंगाबादला स्थापन करायचं. मग महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन केली होती. मला बऱ्याच गोष्टी काही माहीत असल्यानं मी स्वतःच्या मनातून जे आठवतात ते मी सांगतोय. बऱ्याच गोष्टी माझ्या आठवणीतल्या आहेत, मी अनुभवलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. कारण मी आंदोलनाचा हिस्सा होतो. आणि ज्या वेळेला नामांतराची घोषणा झाली त्यावेळेला मी मिलिंद विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष होतो. तुमच्या माहिती सांगतो, मी कधी सांगितलं नाही. तर नामांतराची घोषणा झाल्यावर मी कॉलेजचा अध्यक्ष होतो. आणि हे जाळपोळ प्रकरण, हे जे खून झाले, शहीद झाले आपले लोक, तर त्यावेळेला मी हा कॉलेजचा विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष असल्यामुळे बऱ्याच गोष्टी आठवतात, वेदना होतात. आणि फार वेदनादायक चित्र ते माझ्या डोळ्यासमोर आम्ही पाहिलेले आहेत, कारण मी अनुभवलेले आहेत त्या गोष्टी. मी चळवळीत होतो, विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष होतो कॉलेजचा. आणि त्यात माझ्या काळामध्ये आर्ट्स कॉलेजचा, आर्ट महाविद्यालयाचा अध्यक्ष वेगळा होता. पण तिकडे माझा मित्र होता प्रकाश शिरसाट म्हणून, माझा मित्र होता. माझ्या सोबतच मग मिलिंद विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून लागला. तो तिकडे कार्यरत होता आर्ट्स कॉलेजमध्ये, संघटनेमध्ये किंवा चळवळीमध्ये. मी विज्ञान महाविद्यालयात चळवळीमध्ये होतो. तर हा प्रकाश शिरसाट हा दलित प्रांताच्या सान्निध्यात कमी होता, पण दलित युवक आघाडीमध्ये तो जास्त मोठ्या प्रमाणात कार्यरत होता. आणि ह्या दलित युवक आघाडीमध्ये जे आपले
सामाजिक कार्य करणारे जे नेते होते, बाबा आढावासारखे किंवा भालेकरांसारखे, कुठले ते शेतकरी आंदोलनाचे शरद पाटील, ह्या अशा मोठ्या लोकांशी आमचा प्रकाश शिरसाटचा संबंध जास्त होता, दलित युवक आघाडीचा. आणि हा दलित युवक आघाडीतून हा प्रकाश शिरसाट काम करायचा. प्रकाश शिरसाट यासाठी आठवतो की तो माझा कलिग पण आहे, माझा मित्र पण आहे आणि माझ्या संघटनेबरोबर सोबत असायचा. आता मी दलित कांतनमध्ये मी जास्त काम केलं आणि त्यानं दलित युवक आघाडीमध्ये आलं. आणि प्रकाश शिरसाट तुम्हाला आठवत असेल तर आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भाषण आहेत त्यामधलं एक पुस्तक आहे आणि अनिहिलेशन ऑफ कास्ट, याचं मराठी रूपांतर त्यांनी केलेलं आपल्याकडे पुस्तक आहे ते प्रकाश शिरसाट नाही. तर माझ्यासोबत हा कार्यरत असणारा माझा सवंगडी आणि माझ्यासोबतच मिलिंद विज्ञान महाविद्यालयामध्ये इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून लागला. आम्ही दोघं सोबत काम केलेलं आहे. तर नामांतर विषय आता खूप मोठा विषय आहे आणि खूप लांब आहे, मी बघू किती शॉर्ट करता येईल. तर नामांतर विषयाकडे मी परत येतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्याची आपल्या समाजासाठी विद्यार्थ्यांना दारं खुली केली. बरेचसे विद्यार्थी आपले शिकू लागले, सवरू लागले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन स्फूर्तीने अगदी चांगले कार्य करू लागले. मग त्यामध्ये असेल स्वाभिमान असेल, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, हे बाबासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेले आणि सळसळत रक्त विद्यार्थ्यांचं असतं. आणि सामाजिक विषमता त्यावेळेला पूर्ण नष्ट झालेली नव्हती. म्हणून ह्या विषमतेच्या विरुद्ध विद्यार्थ्यांनी बरीच आंदोलने केली. आपले अधिकार, हक्क मिळवण्यासाठी त्यांनी आंदोलनात भाग घेतलेला आहे आणि मोर्चे आंदोलन त्यावेळेला केलेले विद्यार्थ्यांनी. तर या बाबासाहेबांच्या विचारांच्या माध्यमातून प्रेरित होऊन या सगळ्या आंदोलन झालेले. आता हे विद्यापीठाला नामांतराचा प्रश्न कधी आला, पहिला प्रश्न कोणी मांडला, तर माझ्या माहितीनुसार आम्ही चळवळीत होतो त्यावेळेला चर्चा व्हायच्या बऱ्याचशा की जेव्हा विद्यापीठ स्थापनेची सरकारने सूचना मांडली आणि न्यायमूर्ती पळणिटकर म्हणून होते औरंगाबादचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठन केली विद्यापीठ स्थापनेची. आणि ह्या न्यायमूर्ती पळणिटकरच्या समितीमध्ये आपल्या मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य मबी चिटणीस हे सदस्य होते. आता बाकी दुसरे अनेक सदस्य होते, पण स्थापनेच्या वेळेसच मबी चिटणीसांनी ह्या समितीसमोर विषय मांडला की विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं. ही पहिली मागणी विद्यापीठ स्थापनेच्या वेळची मबी चिटणीसांनी समिती पुढे ठेवली. मग त्यावेळेला ही मागणी काही सदस्यांना म्हणा किंवा बहुमत नसेल किंवा सरकारने एवढं गांभीर्याने घेतलं नाही, त्यामुळं विद्यापीठाला नाव दिलं नाही. पण या मागचा आणखी दुसरा इतिहास आहे की मराठवाडा हा निजामाच्या आधिपत्याखाली होता. हैदराबादचे निजाम होते, तर हैदराबादच्या गव्हर्नर सरकार होतं निजामाचं, तर हैदराबादच्या आधिपत्याखाली होतं. आणि महाराष्ट्र स्वतंत्र झाला तरी सुद्धा ते महाराष्ट्रात इन्क्लूड नव्हता. मराठवाडा महाराष्ट्रात सामील करण्यासाठी संघर्ष करावा लागला. बऱ्याच लोकांनी बलिदान दिले. त्याला आमच्याकडे रजाकार पण म्हणतात किंवा वल्लभभाई पटेलांनी जी ऍक्शन घेतली त्याला पोलीस कारवाई म्हणतात किंवा पोलीस ऍक्शन म्हणतात, पोलीस चळवळ. तर आमच्या मराठवाड्यात त्याला रजाकार म्हणतात. त्यामध्ये बरेच मोठे बलिदान गेलेले आहेत. हिंदू मुस्लिम झगडे झालेले आहेत, मुस्लिमांच्या कत्तली झालेल्या आहेत, मराठी लोकांनी हिंदू लोकांनी कत्तलीच केले. त्यावेळेस रजाकार म्हणतात. मराठवाड्यातील लोकांना जास्त माहिती आहे रजाकार, तुम्ही फक्त शब्द ऐकला ते. पण त्यावेळेला कत्तली झाल्या, दंगली झाल्या आणि नंतर वल्लभभाई पटेलांनी पोलीस ऍक्शन घेतली
आणि पोलीस ऍक्शन घेऊन मग मराठवाड्याला हैदराबाद मधून महाराष्ट्रामध्ये सामील केलेला आहे. तो सदाचारी मराठवाड्यात आपल्या महाराष्ट्रात आलेला नाही, तर याला मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम असं म्हणतात. संग्राम आहे म्हणजे एक छोटा युद्ध होता. निजामाने लवकर सोडलं नाही ते त्यांच्या आधिपत्याखाली, म्हणून त्याच्यासाठी संग्राम करावा लागला. आणि ह्या मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामामध्ये बरेचसे जे सैनिक लढले, काही शहीद झाले, जे जिवंत होते त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणायचे. आणि त्या सैनिकामध्ये आमच्या औरंगाबादमध्ये गोविंदभाई श्रॉफ होते. ते त्यांना खूप सैनिक म्हणून, स्वातंत्र्य सैनिक म्हणून खूप मान, त्यांना सन्मान आणि त्यांच्या म्हणजे ट्रस्टीमध्ये जे सरस्वती भुवन महाविद्यालय औरंगाबादचं आहे, जिथं की पूर्ण सवर्ण विद्यार्थी शिक्षण घेतात. आणि ते सांगण्याचा उद्देश म्हणजे नामांतर विरोधी जेव्हा कृती समिती सवर्णांनी स्थापन केली, तर त्याचं सरस्वती भुवन महाविद्यालय हे केंद्रबिंदू होतं. आणि त्या ठिकाणी गोविंदराव श्रामांचं वास्तव्य असायचं. पण आता गोविंदराव श्रामांनी नामांतराला विरोध केला, कारण ते सवर्णाच्या ह्या सर्व टीमचे एक हिस्सा होते. मराठवाडा वार्तापत्र किंवा समाचारपत्र औरंगाबादला निघायचं सुरुवातीला खूप प्रसिद्ध असायचं. मराठवाडा आणि अजिंठा हे दोन वर्तमानपत्र होते आम्ही शिकत असताना. आणि मराठवाडा वर्तमानपत्राचे संपादक अनंत भालेराव म्हणून होते. हे आपल्या आंदोलनात विरोध करणाऱ्या समितीमध्ये प्रमुख भूमिका निभावणारे हे लोक. गोविंदराव साहेब, अनंत भालेराव, तुमचे अहमदपूरचे आमदार देशमुख होते, किशनराव देशमुख माझ्या माहिती होतं. ते प्राचार्य, कॉलेजचे प्राचार्य होते महाजन म्हणून. हे सगळे नामांतराला विरोध करणारे. आता नामांतराच्या पुन्हा आणखी अलीकडे येतो. मग चिटणीसाने जेव्हा नामांतराचा प्रश्न त्या समितीबरोबर पडणेटकर समितीबरोबर मांडला, गव्हर्नमेंटकडे पण त्याने सूचना केली, पण नामांतर त्यावेळेला झालं नाही. आणि मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असं नामकरण करण्यात आलं. बरं, मराठवाडा विद्यापीठाला विरोध करण्याचं म्हणजे नामांतराला विरोध करण्याचं कारण काय, की बऱ्याच लोकांचे असं म्हणणं होतं की मराठवाडा हा निजामाच्या हातून आम्ही सहजासहजी आलेला नाही, त्यासाठी बलिदान दिले, संग्राम करावा लागला. आणि आमची एक अस्मिता आहे मराठवाड्याच्या नावामध्ये, कारण आम्हाला सहजासहजी मराठवाडा मिळाला नाही, त्यासाठी बलिदान द्यावं लागलं नाही. म्हणून त्यांनी मराठवाड्याचं पूर्णतः नामांतर करायला मराठवाडा विद्यापीठाचा त्यांनी विरोध दर्शविलेला आहे. सुरुवातीला तर पूर्णच विरोध दर्शविला, नामांतर होऊ नये. तर त्यावेळेला 1977 ची गोष्ट आहे. 1975 ला आणीबाणी लागली. आम्ही जेव्हा शिक्षणाला आलो, आणीबाणी लागली. 1977 पर्यंत आणीबाणी उठवली आणि 1977 ला परत विद्यार्थ्यांनी नामांतराचं आंदोलन करायला सुरुवात केली. आणि 1977 मध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे नामांतरवादी जी विद्यार्थी संघटना होती, त्या विद्यार्थ्यांनी मग औरंगाबाद ते आझाद मैदानाचा मोर्चा काढला. आणि ह्या मोर्चामध्ये मी पण सामील होतो. आमचे बरेच विद्यार्थी संघटना होत्या. ह्या विद्यार्थी संघटनेनं आझाद मैदानावर मोर्चा नेला. तिथं बरेच विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला. मग एक निवेदन दिलं. म्हणजे ह्या नामांतराची चळवळ आपली पुढे जोमाने चालू झालेली होती. सांगायचा माझा उद्देश, सरकारपर्यंत ही बाब नामांतराची सतत पुढे ढकलत होते विद्यार्थी संघटना. त्यानंतर काय झालं, 1977 ची गोष्ट आहे की औरंगाबादच्या काही संघटनांनी, त्यामध्ये दलित प्रांतर आघाडीवर होते, नंतर नामांतर ह्या नामांतराच्या विषयावरती त्यांनी पुढाकार घेतला
त्यानंतर आमचे मिलिंद विधी महाविद्यालय लॉ कॉलेज मिलिंद लॉ कॉलेजचे डॉक्टर संभाळ सिंग म्हणून होते प्राचार्य. त्यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा काढला कुठे विद्यापीठावर. आणि तसंच दुसरी एक आणखी विद्यार्थी कृती समिती होती. त्या विद्यार्थी कृती समितीमध्ये इतर जातीचे किंवा इतर धर्माचे विद्यार्थी सुद्धा जे की बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे होते ते विद्यार्थी होते. आणि त्यांची एक संघटना होती एक विद्यार्थी कृती समिती म्हणून. त्यांचा पण मोर्चा असा तिघांनी मोर्चा विद्यापीठावर काढला आणि नामांतराची मागणी केली. बरं, ह्यानंतर 1977 ला काय झालं, ही विद्यापीठाची एक्झिक्युटिव्ह कमिटी होती. या एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये जे सदस्य होते त्यांनी नामांतराच्या बाजूने प्रस्ताव पारित केला आणि मुख्यमंत्र्यांना विद्यापीठातर्फे सुद्धा नामांतराला पाठिंबा मिळाला एक्झिक्युटिव्ह कमिटीला आणि हा मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आला. 1977 नंतर पहा पुढे काय झालं की महाडला आपला 14 तळ्याचा सत्याग्रह झाला. त्याचे 50 वर्षे सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येत होता. आणि 1970 ला सुवर्ण महोत्सव असल्यामुळे त्या ठिकाणी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते. त्यावेळेला वसंतदादा पाटलांना त्या कार्यक्रमावर बोलवण्यात आलं. आणि त्यावेळेला पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे आपले बरेच सदस्य त्या ठिकाणी आलेले होते. दलित प्रांताचे कार्यकर्ते होते आणि इतर सगळ्याच संघटनेचे जे की बाबासाहेबांच्या क्रांतीला अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी महाडला येत होते. असे बराच जनसमुदाय आपल्या सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी महाडला उपस्थित होता. वसंतदादा पाटील त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी दलित प्रांतांच्या काही नेत्यांनी म्हणा किंवा कार्यकर्त्यांनी वसंतदादा पाटलाकडे विनंती केली. हा शाब्दिक विनंती म्हणजे असं वर्बल त्यावेळेला मेमोरंडम नाही दिलं. एक शाब्दिक शब्द टाकला वसंतदादाकडे की आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आमच्या भावनिक प्रश्न आहे की बाबासाहेबांनी आमच्या समाजासाठी खूप काही केलेलं आहे आणि आमची मागणी आहे की मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं आणि असं नामांतर करावं असा एक शब्द वसंतदादा पाटलांनी दिला. आणि वसंतदादा पाटलांनी त्यावेळेस फक्त शाब्दिक होकार दिला की हे शक्य होईल नाही. कुठे हे 14 तळ्याचं महाडची किबुड. आणि जेव्हा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते त्यावेळेला निवडणूक आल्यानंतर आमचे शरद पवारांनी कृती काम केली त्यांच्यावरती. त्यांचं मंत्रिमंडळ गडगडलं आणि नंतर शरद पवारांचं मंत्रिमंडळ हे काँग्रेस 70 होतं. शरद पवारांनी काँग्रेस सोडली होती त्यावेळेला आणि पुरवतो म्हणून त्यांनी एक संघटना त्यांची संघटना बांधली होती राजकीय संघटना. आणि वसंतदादांना खाली पाडून त्यांनी आपलं शरद पवारांनी सरकार घोषित केलं आणि बनवलं सरकार. त्यांनी निवडून आलं सरकार पुलोद सरकार. आणि पुलोद सरकारमध्ये त्यावेळेला आमचे काही सहकारी पण त्यावेळेला होते. आमचे काँग्रेसमध्ये असणारे नंतर आमच्या नामांतर संघटनेमध्ये काही कार्यकर्ते असणारे सुद्धा त्याला पाठिंबा असणारे आमचे काही कार्यकर्ते मला किंवा नेते पूर्ण सरकारमध्ये सामील होते. पण यानंतर 1978 रोजाला मार्चमध्ये शरद पवारांचं सरकार सत्तेवर आलं आणि यावेळेला आपलं विधिमंडळ होतं. त्या विधिमंडळामध्ये आपले पी.एन. राजभर होते. त्यावेळेला नवीन सदस्य असतील कारण ते विधान परिषदेवर असतील आणि हा राजभर साहेबांनी त्यावेळेला विधिमंडळामध्ये प्रस्ताव मांडला की औरंगाबादच्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं. मग शरद पवारांनी
जुलै महिन्यामध्ये संयुक्त अधिवेशन घेतलं दोन्ही सभागृहात आणि त्या अधिवेशनामध्ये हा राजभवन सरांनी आपले पी.एन. राजभवन होते ना राजभवन याने प्रस्ताव मांडला की विद्यापीठाच्या नामांकनाचा त्या ठिकाणी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देतो आणि ह्या विधिमंडळाच्या ठरावामध्ये हा नामांकनाचा ठराव हा एकमताने मंजूर झाला. कुठल्याही आमदाराने किंवा कुठल्याही सदस्याने विधानसभा असो किंवा विधान परिषद असो कुठल्याही सदस्याने विरोध केला नाही. त्या सभागृहामध्ये एकमताने हात उंच करून सगळे ठरावाला सपोर्ट केलेला आहे, मान्यता दिलेली आहे आणि हा दिवस होता 27 जुलै 1978. 27 जुलै 1978 ला नामांतराची सभागृहात पूर्तता झाली, मान्यता मिळाली आणि त्यावेळेला आपले माध्यम फक्त रेडिओ आणि एवढंच माध्यम होते, समाजापर्यंत ही बातमी पोहोचली. त्यावेळेला काय मोबाईल नव्हते किंवा प्रत्येक ठिकाणी असे टीव्ही वगैरे नव्हते, पण समाजामध्ये बातमी पोहोचण्याचं एकमेव जलदी माध्यम म्हणजे रेडिओ. आता ह्या सभागृहात मान्यता मिळाल्यानंतर रेडिओला पहिली बातमी संध्याकाळच्या 7च्या ठळक बातम्या की मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं हा विधिमंडळाचा प्रस्ताव पारित करण्यात आला ही ठळक बातमी. बरे ह्या नामांतराच्या अगोदर वसंतदादा पाटलांनी आपल्या नेते मंडळीच्या म्हणजे त्यांचे असतील किंवा नेते असतील जे नामांतर वाढीव होते आणि नामांतर विरोधी होती ते पार्टी त्यामध्ये गोविंदराव पाटील, आनंद भागवत असतील किंवा इतर त्यांचे सहकारी असतील यांच्याबरोबर वसंतदादा पाटलांनी 2 बैठका घेतल्या, पण 2 बैठका निष्फळ झाल्या. ह्या नामांतर विरोधी नेते समिती होती त्यांचा विरोध होता. तो म्हणजे की आमचा मराठवाडा हा जो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे म्हणून मराठवाडा हात व्हायला नको ही त्यांची मागणी. संघर्ष करून आम्ही मराठवाडा महाराष्ट्रात आणलेला आहे ही त्यांची बाजू, त्यांच्या अस्मितेची बाजू. पण आमची अस्मिता बाबासाहेबांचा संघर्ष, बाबासाहेबांचा त्याग, बाबासाहेबांनी केलेलं बलिदान घेतलं. बाबासाहेबांनी काय नाही केलं, संघर्ष केला, त्याग केला, बलिदान दिलं आणि ह्या संघर्षाचं प्रतीक त्यांच्या कार्याला अभिवादन करावं म्हणून आम्हाला विद्यापीठाला नामांतर देत की बाबासाहेबांचं नाव दिलं म्हणून बाबासाहेब खूप मोठे होतील हा त्याचा भाग नव्हता. बाबासाहेब सुरुवातीला तिथे ते महामानव होते, ते मोठे होते, फक्त नामांतराने एक त्या गेटवर नाव टाकलं म्हणून बाबासाहेब मोठे होणार नव्हते. पण बाबासाहेबांचे विचार लोकांमध्ये बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन पुढे जाण्याची जिद्द, एक स्वाभिमान निर्माण व्हावा, एक बाबासाहेबांच्या प्रति कुठेतरी कृतज्ञता असावी त्यांच्या कार्याला म्हणून नामांतराचा प्रश्न, म्हणून नामांतर हवं होता विद्यार्थ्यांना का आपल्या समाजाला. मग त्यावेळेला बरेचसे आम्ही खेडेगावात असताना आम्ही सुट्ट्यामध्ये कॉलेजमधून गावी गेलो, ते सवर्ण बंधू बघण्यासाठी ते म्हणाले अरे तुमच्या घरात पीठ नाही आणि तुम्हाला कसा विद्यापीठ पाहिजे. हे एक वाक्यप्रचारता झाली होती त्यावेळेला, घरात नाही पीठ म्हणून यांना हवं विद्यापीठ. एक आमच्या मराठवाड्यात एक मनच झाली होती ती. पण हे अशा प्रकारे नामांतराचा प्रश्न 27 जुलै 1978 ला घोषित झाला की विद्यापीठाला नामांतर घोषित झालं आणि त्याच वेळी 27 ला आपल्या लोकांना रेडिओवर बातमी कळाली. पण त्याच वेळेला आपल्या संघटनेचे दलित पंथाच्या किंवा इतर संघटनेच्या कार्यकर्ते गाफील राहिले की त्यांना असं वाटलं नाही की हा उद्रेक होईल किंवा त्याचे पडसाद जाळपोळीत होतील किंवा आपल्या माणसाच्या जीवितात धोका होईल, असं कधी अनपेक्षित
अपेक्षित केलं नव्हतं, हे अनपेक्षित घडलं आणि आपले लोक गाफील राहिल्यामुळे ह्या पुढच्या जो प्रकरण झालं जाळपोळीचे किंवा हाणामारीचे किंवा आपल्या लोकांना बऱ्याच लोकांना शहीद झालेले आहेत, त्यांना मारलं गेलं, कापलं गेलं, जाळलं गेलं, तर या प्रकरणात आपल्या संघटना कार्यकर्ते गाफील झाले. बरं, याच्यामध्ये एक कळीचा मुद्दा आहे. आता आम्ही नाव घेण्याचं टाळतो, पण बऱ्याच लोकांनी तुम्हाला युट्यूब मध्ये पाहायला मिळेल की आपले दलित पक्षाचे कार्यकर्ते अरुण कांबळे तर नामांतराची घोषणा रेडिओवरती झाली त्यावेळेला पहिल्यांदा पत्रकार किंवा वार्ताहर जो रेडिओचे वार्ताहर असतील ते अरुण कांबळेकडे गेले. हे साहेब म्हणे तुमचं नामांतराचा प्रश्न मार्गी लावला म्हणे, तर तुम्हाला तुमचं काय म्हणणं? पण आता या विषयावरती लोकेंद्र कवडाचं मत वेगळं आहे आणि माझा मित्र हा प्रकाश दिसत आहे, हा सुद्धा चळवळीचाच आहे. पण त्याचा त्याने अरुण कांबळेविषयी जी स्टेटमेंट ऐकली तर हे दोन मतप्रवाह वेगळे आहेत. तर हा शीर्षक म्हणतो की अरुण कांबळेला जेव्हा वार्ताहरांनी प्रश्न विचारला की म्हणजे रेडिओचे वार्ताहर 27 जुलै 78 ची गोष्ट नामांतर डिक्लेअर झालं नाही. वार्ताहर सुरुवातीला अरुण कांबळे मुंबईत आलेले होते कारण ते सिद्धार्थ कॉलेजला होते. मग अवेलेबल असणाऱ्या संघटनेचा म्हणजे अरुण कांबळे. मग पहिल्यांदा सुरुवातीला पत्रकार तिथे गेला अरुण कांबळेकडे. अरुण कांबळेला विचारलं, कांबळे साहेब नामांतरचा प्रश्न तुमचा चुकला मार्गी लावला, तुमचं काय मत आहे? बरं, त्यावेळेला असं झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नामविस्तार होता. मराठवाडा विद्यापीठ होतं तर मराठवाडा हा शब्द काढला नाही. तर आमच्या प्रांताची मागणी होती की आम्हाला पूर्ण नामांतर पाहिजे, मराठवाडा हा शब्द नको. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद. पण सरकारने घोषित केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. मग विद्यापीठ मराठवाडा हा शब्द ठेवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा शब्द आतमध्ये घातला, म्हणजे नामविस्तार केला. म्हणजे यामध्ये सरकारने काय ठरवलं की नामांतर विरोधी संघटनेची जी अस्मिता होती, त्यांच्या भावना होत्या त्याही जपल्या गेल्या आणि आपला नामांतराचा तुम्हाला बाबासाहेबांचं नाव म्हणजे आम्ही देतो. जास्त वेळ लागतोय का? मग या प्रकरणामध्ये जेव्हा वार्ताहर अरुण कांबळेशी संपर्क साधला आणि अरुण कांबळेने विचारलं की कांबळे साहेब तुम्हाला तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय तुमच्या काय भावना आहेत? मग अरुण कांबळे आता एक प्रभाव म्हणतो, मला युट्यूबला गेलं तर माझ्या प्रकाश शिरसाट युट्यूबला भाषण सांगते. प्रकाश शिरसाट असा सांगतो म्हणजे आम्ही काय पाहिलेल्या वार्ताहर तिकडे मुंबईत होते, पण त्यांचं जे स्टेटमेंट आलं की अरुण कांबळेने सुरुवातीला ह्या नामविस्ताराला होकार दिला असा प्रकार करतात. आणि जेव्हा जोगेंद्र कवाडे त्यांना विचारलं गेलं तर जोगेंद्र कवाडे साहेबांना अरुण कांबळेवरती जेव्हा बोट ठेवतात तेव्हा जोगेंद्र कवाडे म्हणतात की अरुण कांबळेने ह्या नामविस्ताराला विरोध केला त्यावेळेला. आणि ही जी पुढं दुसऱ्या दिवसापासून जाळपोळ आणि ही जी चिघळी सामाजिक तर ते अरुण कांबळेच्या स्टेटमेंट मुळे चिघळली ते असं त्या ठिकाणी गृहीत धरलं गेलेलं आहे. जेव्हा तुम्ही कुणाचे विचार आहे का नामांतरा विरोधाने नामांतराच्या बाबतीत तर मग अरुण कांबळेची एक गोष्ट तिथं उल्लेखली जाते. आता मी या ठिकाणी मी कुठल्या कार्यकर्त्यांना दोष देत नाही किंवा माझं नामोल्लेखित करत नाही. प्रत्येकाने नामांतरामध्ये आपापलं योगदान दिलेलं आहे. प्रत्येकाची भूमिका तेवढीच महत्वाची आहे. मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आपल्या समाजातील क्रांतिकारकांनी भीमसैनिकांनी बलिदान दिलेलं आहे. आता मी सगळ्यांचे नाव घेत नाही, आपले 30-35 लोक आहेत समाजातले, विद्यार्थी असतील, भगिनी असतील, मुली असतील. तर यामध्ये लाखो लोकांच्या घरांची जाळपोळ झालेली आहे, संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यांच्या मुलांनी कुणी जाळून घेतलेलं आहे, कुणी आत्महत्या केलेली आहे, कुणाला जाळून मारलेलं आहे.
अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला जेव्हा मध्ये तुम्ही पाहाल बऱ्याच गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. माझ्या विद्यार्थी दशेमध्ये जेव्हा संघटनेमध्ये काम केलेलं आहे ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत आणि ह्या मला खूप वेदना देतात. मला म्हणजे जेव्हा मी बोलतो ना मला त्या वेदना होतात. म्हणजे असंही वेदना आहेत त्या माझ्या विद्यार्थी दशेतला वेदना आहेत. म्हणजे ह्या गोष्टी बाबासाहेबांच्या विद्यापीठाला जे नामांतरण झालं ना किंवा नामविस्तार झाला किंवा नाव मिळालं हे सहजासहजी मिळाले नाही. यामध्ये बऱ्याच लोकांचा संघर्ष आहे, बलिदान आहे, त्याग आहे आणि या त्यागातून आणि संघर्षातून हे विद्यापीठाला नामांतर बाबासाहेबांचं नाव मिळालंय. आणि आज सुद्धा बरं ह्या 1978ला नामांतराची घोषणा झाली पण त्यानंतर अंमलबजावणी लवकर झाली नाही. 16-17 वर्ष अंमलबजावणीला लागले. हा प्रलंबित पडला गेला विषय. नंतर कुठला त्याला लागू करतात नामांतर लागू केलं नाही त्यांनी, अंमलबजावणी केली नाही, फक्त ठराव पारित केला. मग त्यानंतर जवळपास 16-17 वर्षे आपल्या संघटनांनी विविध संघटनांनी आंदोलन केलेले आहेत. मग त्यामध्ये हडताल असेल, आरपीआय असेल, दलित युवक आघाडी असेल किंवा इतर जे नामांतरवादी विद्यार्थी समिती हे हळूहळू काय झालेलं आहे पुढं की आपल्या संघटनेची थोडीशी दिशा आमच्या कार्यक्रमात. मग यामध्ये जाळपोळ जेव्हा झाली किंवा आंदोलनामध्ये लोकांची घरं पेटवली गेली, जळून रोखवली गेली त्याला मग ही दलित युवक आघाडीनं बऱ्याचशा गोष्टी हातात घेतलेल्या आहेत. मग त्यामध्ये शरद पाटील असतील, नाशिकचे आव्हाड असतील किंवा आमचे लातूरचे जनार्दन वाघमारे असतील, हे जे सामाजिक कार्य करणारे होते, कुठली विषमता निर्मूलन समिती ही बाबासाहेबांची होती तेवढं पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचं कार्य करत होते, आमच्या मराठवाड्यात त्यांचं कार्य करत. पण यानंतर मग आम्ही लातूरला बाबारावांची विषमता निर्मूलन समितीचा कार्यक्रम घेतलेला आहे. शाहू कॉलेजचे आमचे प्राचार्य जनार्दन वाघमारे होते. त्यांनी सांगितलं की मी कार्यक्रम केला. त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या सानिध्याने किंवा त्यांच्या विचाराने हा बाबारावांना शरद पाटील असे डाव्या विचारसरणीचे लोक होते. तर हे आपल्या संघटनेशी नंतर जोडले गेले आणि नंतर हे विषमता निर्मूलन समितीचे कार्यक्रम नंतर आमच्या औरंगाबादला 1978-1979 ला दलित साहित्य संमेलन घेतली आणि दलित साहित्य संमेलनातून बऱ्याच लोकांचं मनपरिवर्तन करण्याचा एक विचार मांडला गेला. त्यामुळे यांचं बरेच मनपरिवर्तन करू. यांच्या मनात जो बाबासाहेबांच्या विचारांचा जो द्वेष आहे तो द्वेष त्यांचा मनातला काढून टाकू आणि मग त्या अनुषंगाने अशा विविध कार्यक्रमातून विद्यार्थी समितीने आणि या दलित युवक आघाडीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून या डाव्या विचार समितीच्या आघाडीने किंवा हे समाज सेवेमध्ये जे कार्यरत लोक होते त्यांना एकूण केलं आणि समाज चळवळीतून मग समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, लोकांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीनं मग आपल्या संघटनेमध्ये दलित युवक आघाडीमध्ये काही विद्यार्थी आणि लोक सामील झाले. त्यांच्या विचारात बदल झाला आणि एकेकाळी आपल्या नामांतर विरोधी समितीमध्ये गोंधळाप्रमाणे पाहण्याला म्हणून वर्तमान त्याचे एक ट्रस्टी सदस्य होते आमचे नामंदर वकील म्हणून औरंगाबादचे फेमस वकील होते त्यावेळेला काशीनाथ नामंदर. तर हे सुरुवातीला आमच्या नामांतर विरोधी समिती होते पण नंतर कालांतराने ते पुढे नामांतरवादी विरोधी समितीमध्ये आलेले आणि बाबासाहेबांच्या नावाला विद्यापीठाला देण्यासाठी मग ह्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि ते आपल्या आंदोलनामध्ये सहभाग झालेले आहेत. यानंतर आपलं आंदोलन ह्या दाखवल्यानंतर बऱ्याच लोकांचे बलिदान गेले. 28 जुलै 78 च्या पहाटेपासून आंदोलन सुरू झालं.
म्हणजे विरोधी करते जाळपोळ म्हणा, दहशत, घरं लुटणे, लोकांना मारणे, जाळणे, हे सगळे प्रकार झाले. तर विचित्र प्रकार होते ते. आणि 10-11 दिवस मराठवाडा त्यावेळेला जळत होता. 6 ते 11 दिवस कुठल्याही ठिकाणी पोलीस पोहोचलेले नाही. 10-11 दिवस त्या लोकांनी रस्त्यामध्ये झाडं टाकले होते, आडवे खड्डे खोदून ठेवले होते, त्यामुळे की तिथं पोलीस लवकर पोहोचू नये, फायर ब्रिगेडच्या गाड्या जर पोहोचू नये, हा त्यांनी पूर्ण कटकारस्थान करून 28 जुलै 78 ला पहाटेपासूनच त्यांनी आंदोलन तयार केले आणि आंदोलन केले. लोकांची घरं पेटवून दिली. लोक गाफील राहिले, आमच्या संघटना पण गाफील राहिले. तरी त्यांनी अपेक्षा केली नव्हती की हे होईल. पण त्यावेळेला हे 10-11 दिवस ह्या जाळपोळीमध्ये आणि हे जो दहशत निर्माण झाली त्यामध्ये आपली कुठलीही संघटना पुढे नव्हती. आपलं आंदोलन दिसाही नव्हतं या 10-11 दिवसामध्ये. त्यानंतर सुद्धा पुढे नव्हते. हे गाफील झाल्यामुळं लोकांना कळालंच नाही पुढे काय करायचं. मग नेतृत्वहीन हे 10-11 दिवस आपले गेले आहे. आणि पुढे येऊन मग ही जी दलित लोक आघाडी सुरुवातीला पण आली आणि दलित लोक आघाडी पुढे येऊन मग तिथे लालपण झाली, हे झाले, त्या भेटी दिल्या, त्यांना मदत केली आणि मग आपातहीन सहाय्यता, दलित आपातहीन सहाय्यता संघटना तिथं स्थापन केली. आणि ह्या संघटनेमार्फत मग त्या लोकांना जिथे तिथं लालपण या ठिकाणी हे दलित संघटना पोहोचली आणि त्या ठिकाणी मग कुणाला भांडे, कुणाला कपडे, कुणाला अन्नधान्य अशा प्रकारची मदत करायला सुरुवात केली. आणि मग हे लोक पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी जातात. तर अशा ठिकाणी हे 10-11 दिवस प्रसंगी मराठवाड्याचे खूप वेदना देणार अनपेक्षित झालेले की बरेच या ठिकाणी शहीद झालेले, राहिले गेलेले, लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले. आणि अशा प्रकारे 1978 नंतर जवळपास 16 वर्षे आपल्या संघटनेचा म्हणा, आपल्या समाजाचा, आपल्या कार्यकर्त्यांचा संघर्ष 16-17 वर्ष नंतर चालू राहिला. मग यामध्ये महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही त्यावेळेस आपल्या संघटना होत्या, त्याही कार्यरत झाल्या. त्यांनी मोर्चे आंदोलन सुरुवात केली करायला नामांतराच्या बाबतीत. राज्याबाहेर नंतर आंदोलनं केली, पेटली गेली. वेगवेगळ्या राज्यामध्ये आंदोलनं झाली, दिल्लीमध्ये आंदोलनं केली. मग नागपूरमधनं आमचे जोगेंद्र कवाडे साहेब यांनी एक मोर्चा करून गेले होते. नागपूरमध्ये त्यांनी या नामांतराविषयी आंदोलन केलं. त्यांनी सांगितलं की आम्हाला राष्ट्रपतीला हे द्यायचंय, निवेदन द्यायचं आम्हाला. त्यांनी मोर्चा काढला, त्यांचा मोर्चा अडवला गेला, त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं, त्यांचे कार्यकर्ते जेलमध्ये गेले. पण दुसऱ्या दिवशी इंदिरा गांधींना, कवाडे साहेबांना त्यांच्या शिष्टमंडळाला बोलवलं. कुठली दिल्लीची गोष्ट आहे, म्हणजे 78च्या नंतरच्या गोष्टी, ह्या 16-17 वर्षातल्या एक ठळक गोष्ट की दिल्लीपर्यंत जेव्हा आंदोलन केलं, कवाडे साहेब दिल्लीमध्ये मोर्चा काढतात. याने जयसिंगला भेटू देत नाही आणि जयसिंग आपले कवाडे साहेबांना भेटू दिला नाही आणि यांना जेलमध्ये बंद करण्यात आले. कार्यकर्त्यांनी यांचे काही लोक मोर्चा ठेवले. आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना चर्चेसाठी बोलवलं. त्यांनी खास पोलीसची गाडी पाठवली आणि ह्या 4-5 लोकांना त्यांच्या संघटनेच्या चर्चेसाठी बोलवलं. आता जेव्हा चर्चा सुरू झाली, मग इंदिरा गांधी त्यांना विचारलं, प्रोफेसर साहब, आप इस नामांतरण के बारे में इतना क्यों पीछे पड़े? हम आपको अलग विद्यार्थी देंगे. हम बाबा साहब के नाम का केंद्र सरकार के स्थान पर, यानी कि भारत सरकार के माध्यम से एक बड़ा विद्यापीठ हम शुरू करेंगे, तैयार करेंगे. मग कवाडे साहेब आमचे प्रोफेसर होते, ते अग्रगण्य आमचे भीमसैनिक
नेतृत्व करणारे, चळवळीचं नेतृत्व, संघटनेचं नेतृत्व करणारे, नागपूरहून औरंगाबादपर्यंत लॉंग मार्च करणारे आमचे जोगेंद्र कवाडे, नामांतर भाऊ म्हणून. तर हेच कवाडे तर दिल्लीमध्ये गेले, इंदिरा गांधीशी संभाषण करतात समोरासमोर. इंदिरा गांधींनी त्यांना चहा दिला, बोलले, छान स्वागत केलं आणि मग त्यांना ऑफर दिली कवाडे साहेबांनी. कवाडे साहेब आपको अलग विद्यापीठ. मग आपला कार्यकर्ता आणि आपला भीमसैनिक ऐकेल तो भीमसैनिकच कसा. मग कवाडे साहेब म्हणाले की मॅडम हमारी बस्ती अलग, हमारे हमारा कुआं अलग, हमारा धर्म अलग, हमारी जाति अलग, अभी हमारा विद्यापीठ अलग. तो एक काम क्यों नहीं करती, हमारा देश अलग क्यों नहीं करती. हा जोगेंद्र कवाडे शब्द आहे त्याच्यामधला. मला अभिमान वाटतो अशा कार्यक्रमात. इंदिरा गांधीला जोगेंद्र कवाडे साहेब प्रत्युत्तर देतात की आमची वस्ती वेगळी आहे, आमचा धर्म वेगळा आहे, जात वेगळी आहे आणि आमची विहीर वेगळी आहे, आमचा पानवटा वेगळा आहे. आता तुम्ही आम्हाला विद्यापीठ पण वेगळं देता. मग आता काय म्हणे आम्हाला आमचा देशच वेगळा द्या म्हणे. एक थोडा म्हणे तुकडा आम्हाला वेगळं. मग ते इंदिरा गांधी चपापल्या आणि इसमें दम आहे. मग कवाडे साहेबांना त्यांनी शब्द दिला की अपन एक काम करो म्हणे की इसमें कुछ करेंगे तो तुम्ही सोल्युशन निकालोगे. त्यांनी सांगितले की आपण सोल्युशन काढू म्हणून त्याचं शब्दावरती बोलवण केली की मी मुख्यमंत्र्यांचे बोलायला वगैरे असतं. आणि मग कवाडे साहेबांनी आलेले. म्हणजे असे आपले आंदोलनाचे बरेचसे हिस्से आहेत, भाग आहेत की जे नामांतर व्हावं म्हणून सतत संघर्ष करत राहिलेले आहेत. मग त्यामध्ये बऱ्याच संघटना आहेत, त्याच्यातले तुम्ही आम्ही काही बरेच अंशी सामील पण आहात. तर या संघर्षातून, बलिदानातून आणि त्यागातून कार्यकर्त्यांचा असो, भीमसैनिकांचा असो, समाजाचा असो आणि तुमच्या आमच्या ह्या संघर्षातून म्हणा, वैचारिक संघर्षातून असो की हे बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला मिळालेलं आहे. आपल्याला अभिमान वाटतो. पुन्हा जाता शेवटी आणखी एक गोष्ट एक मनाला एक थोडीशी खिन्न करणारी वाटते की ज्या वेळेला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं गेलं, नामांतरण झालं, नामविस्तार केला. आमची गोष्ट होती, आमची मागणी होती की नामांतराची, पूर्ण नामांतराची, पण नामविस्तार झाला. आता यामध्ये आनंद की खेद, एक कार्यकर्ता म्हणून, एक भीमसैनिक म्हणून. पुन्हा दुसरी गोष्ट की नामांतर झालं, विद्यापीठाला नाव दिलं, पण त्याच ठिकाणी त्याच वेळेला नांदेडला दुसरं विद्यापीठ तयार केलं आहे. म्हणजे ह्या विद्यापीठाचे दोन भाग केले, मराठवाड्याचे विद्यापीठाचे दोन भाग केले की पहिले 7 जिल्ह्याचं म्हणून हे मराठवाडा विद्यापीठ. आणि जेव्हा नामांतरण झालं, नाम विस्तार झाला, बाबासाहेब आंबेडकरचं विद्यापीठ झालं, त्यावेळेला फक्त ह्या विद्यापीठाच्या आधिपत्याखाली फक्त त्या जिल्ह्यात जालना, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद, म्हणजे आता तर धाराशिव, हे 4 जिल्हे फक्त मराठवाडा विद्यापीठाचे संलग्न ठेवले. आणि बाकीचे परभणी, नांदेड, लातूर हे नांदेडला विद्यापीठ तयार केलं त्यांनी आणि नांदेडच्या विद्यापीठाची जोडणी केली. त्यांनी नामविस्तार केला पण विद्यापीठात 2 तुकडे. मग एका विद्यापीठाला त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ वगैरे असे विद्यापीठ दिले आणि ह्या औरंगाबादच्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार केलेला आहे. आज
आपण पाहत असाल की 14 जानेवारी हा विद्यापीठाचा वर्धापन दिवस असतो, नामविस्तार दिनाचा. आणि त्यावेळेला आपल्या बरीच मंडळी, सामाजिक मंडळी, महिला भगिनी देवाला पूजायला जात आहेत. आपल्या विद्यापीठाच्या गेटला पूजायला जातात. आता 14 जानेवारीला तुम्ही कधी वेळ आला तर अवश्य जा, खूप गर्दी आहे. 14 जानेवारीला तुम्ही हळदी कुंकू संक्रांत नाही करत. आपल्या महिला पांढरे शुभ्र कपडे घालून विद्यापीठाला जाऊन निळा टिळा बाबासाहेबांच्या कृतज्ञता, त्याच्या कार्याला अभिवादन आहे. तर एकच सांगायचं उद्देश म्हणजे बाबासाहेबांचं नाव मिळालं. वाईट वाटतं की विद्यापीठाचे 2 तुकडे गेले, वेगळे अर्ध्या भागाला नामविस्तार केला आणि पूर्ण नामांतरण झालं नाही. ठीक आहे, बाबासाहेब आंबेडकरचं नाव आहे, गेटवर झळकतं. आपल्या विद्यापीठ गेट अगदी मेन रोड विद्यापीठातून जवळपास 2 किलोमीटर बाहेर आहे, तिथूनच विद्यापीठाची एंट्री आहे. आणि अगदी आपल्या त्या ग्रहाचं जे गेट आहे, अगदी त्या प्रकारचं त्यांच्या ग्रहाचं गेट असतं. तसंच आपलं बुद्धिस्ट कल्चर आपले जे लेण्यावरती असतात त्याच टाईपमध्ये गेट आहे विद्यापीठाचं. आणि वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अगदी असं सोनेरी अक्षर ते अगदी मानाने आता झळकत आहे. आणि या नामांतरामध्ये बलिदान, त्याग, संघर्ष, मग या बाबासाहेबांच्या पण ह्या गोष्टी आहेत. बाबासाहेबांना पण हे जे आपल्या समाजासाठी जे केलं सहजासहजी त्यांना मिळालं नाही. त्यांचं बलिदान आहे, संघर्ष आहे, त्याग आहे. आणि ह्या गोष्टी आठवतात आणि ह्याच गोष्टीचं आपल्याला पुनर्विचार करावा लागलाय, पुनरावलोकन करावं लागलंय. विद्यार्थ्यांनी ह्याच गोष्टीतून, संघर्षातून हे विद्यापीठाला नामांतर आणि नामविस्ताराचा समोर आपल्या आलेलं आहे. आणि त्या विद्यापीठाच्या नामांतराला ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे, हे लोकांना आनंद आहे, थोडासा खेळ वाटतो. पण बाबासाहेबांचं नाव बघितलं की मान ताट होते, स्वाभिमान जागा असतो. आणि आपल्या या संघर्षाच्या त्या प्रतीकाला, विद्यापीठ गेटला आपण नमन करतो. बाबासाहेबांच्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या संघर्षाला अभिवादन करतो या ठिकाणी. आणि या संघर्षाच्या गाथेला जर थोडासा विराम देतो. धन्यवाद असं पाटे साहेबांनी आपल्या अनुभवातले बोल सांगितलेले आहे आपल्याला. आणि त्या आतील गोष्टी, ज्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीये, त्या त्यांच्या अनुभवात कशा आल्या याची त्यांनी आपल्या समोर साक्ष दिलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादाताई दळवी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला अध्यक्ष दळवीताई. सर्वांना सविनय जय भीम. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई, सर्व महामानव महामातांना अभिवादन. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे वक्ते रावसाहेब आलटे सर, त्याचबरोबर सूत्रसंचालन करणारे विजय नागटे सर, आपल्या प्रबुद्ध प्रेरणा विहार बहुजन हिंद संघाचे अध्यक्ष अक्षरी सर, महिला संघाचे अध्यक्ष हरकताई, आणि आपण सर्व उपासक उपासिका यांना मैत्रीपूर्ण जय. आजचा विषय हा मनाला हेलावणारा असा होता आणि तो अतिशय सुंदररित्या आजच्या वक्त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग असलेल्यांना काय वेदना होत असतील याची जाणीव त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवत होती. त्या काळामधलं चित्र जसंच्या तसं त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भाग त्यांनी सांगितलेले आहेत. तर खरं तर बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी 17 वर्ष संघर्ष करावा लागला. मंजूर झालं 78 मध्ये, पण मिळालं नाव मात्र 94 मध्ये. हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये
किती लोकांना त्रास सहन करावा लागला. त्यांनी सांगितलं जाळपोळ झाली, महिलांवर तर खूप अत्याचार झाले, लहान मुलांसहित कोणालाच सोडलं नाही. म्हणजे इतका संघर्ष करूनही शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली. कारण सगळ्या बाजूने नामांतर हाच विषय खेडोपाडी देखील बोलला जाऊ लागला. जी साधी गोष्ट नव्हती. म्हणजे हे जे आंदोलन जे झालेलं आहे, आपल्या भीम सैनिकांनी अजिबात माघार घेतलेली नाही. आमच्या महिलांवरती अत्याचार करा, मुलांना मारा, वृद्धांना झोडपा, तरी सुद्धा आम्ही आमचं आंदोलन, बाबासाहेबांसाठी आमचा जीव गेला तरी चालेल, परंतु हे नामांतराचं आंदोलन आम्ही पुढेच नेणार असं हे धैर्य भीम सैनिकांमध्ये होतं. आणि म्हणून अखेर सरकारने माघार घेऊन 14 जानेवारी 1994 मध्ये नामविस्तार केलेला आहे आणि बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलेलं आहे. अतिशय स्वानुभव त्यांनी आलटे सरांनी सांगितलेला आहे. आता हा जो नामविस्तार झालेला आहे, हा नामविस्तार होताना त्याच्यामध्ये अनेक प्रकारचं राजकारणही केलं गेलं आणि म्हणून इतके वर्ष लागले. मग यातून, या नामांतराच्या संघर्षातून नेमकं आपण काय घेतलं पाहिजे. आज आपण म्हणतो 17 वर्ष आपण संघर्ष केला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी, परंतु आज जर आपण पाहिलं तर आपल्या भारत देशामध्ये जवळजवळ 14 विद्यापीठ ही बाबासाहेबांच्या नावाने आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या विद्यापीठाचं नाव जर आपण घेतलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये ते विद्यापीठ, फक्त नावं मी सांगणार आहे. B.R. आंबेडकर मुक्त विद्यापीठ तेलंगणा, डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ मुजफ्फरपूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ दिल्ली, B.R. आंबेडकर राष्ट्रीय विधी विद्यापीठ सोनपत हरियाणा. विधी विद्यापीठ म्हणजे वकिलीचं, न्यायाचं, कायदा विद्यापीठ. डॉक्टर B.R. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ महू मध्य प्रदेश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद महाराष्ट्र, डॉक्टर B.R. आंबेडकर विद्यापीठ श्रीकाकुलम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ गुजरात, डॉक्टर B.R. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान जालंधर पंजाब, तामिळनाडू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी विद्यापीठ चेन्नई, डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ लखनौ बिहार, डॉक्टर भीमराव आंबेडकर विद्यापीठ आग्रा उत्तर प्रदेश, डॉक्टर भीमराव आंबेडकर विधी विद्यापीठ जयपूर राजस्थान. इतकी विद्यापीठ ही बाबासाहेबांच्या नावाने आहेत. आणि म्हणून काही जणांनी जर म्हटलं की घरात नाही पीठ आणि मागतात विद्यापीठ, आज बाबासाहेबांच्या नावाने 14 विद्यापीठ आपल्या भारतामध्ये आहेत. आणि ही स्वाभिमानाची, अभिमानाची गोष्ट आहे की बाबासाहेब काय साधे नव्हते, खऱ्या अर्थानेच महामानव होते. आणि म्हणून त्यांना जरी आपल्याला 17 वर्ष संघर्ष करावा लागला तरी त्यानंतरची जी विद्यापीठ झाली ही त्यांना जाणीवपूर्वक नावं द्यावं लागलं. म्हणजे आपली लोकांची जागृती याच्यावरून आपल्याला दिसते. त्याचबरोबर हे जे नामांतर झालेलं आहे, या नामांतराच्या लढ्यातून आपण नेमकं काय घेतलं पाहिजे, तर बाबासाहेबांनी दिलेला जो स्वाभिमान, बाबासाहेबांनी दिलेले जे स्वातंत्र्य, बाबासाहेबांनी दिलेला जो न्याय आणि जी बंधुता आहे, ती बंधुता आपण जपणूक करण्याची आज गरज आहे. आणि म्हणून त्याच्यातून आपण प्रेरणा घेऊन आज आपल्याला जी सामाजिक परिस्थिती दिसते आहे किंवा राजकीय परिस्थिती दिसते आहे, तर या परिस्थितीकडे आपण डोळे झाक करून चालणार नाही. आज पुन्हा जागृतीची वेळ आलेली आहे. आपल्याला मेंढरासारखं दावणीला बांधलं जात आहे. गुलाम करण्याच्या मार्गावरती लोक आहेत आणि ही आपल्याला एक प्रकारे वेगळी चुणूक त्यांनी दाखवलेली आहे निवडणुकीच्या माध्यमातून. आणि म्हणून ही चुणूक आपण ओळखून आपण जागृतीच्या मार्गाने प्रयत्न करणं, नाहीतर काही दिवसांनी आपल्या गळ्यात गाडगं आणि पाठीला झाडू आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशी जी आंदोलन आहेत, या आंदोलनातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. आपल्या लोकांमध्ये स्वाभिमान जागृत केला पाहिजे. आणि तो स्वाभिमान जागृत करण्यासाठी आज ज्यांनी या ठिकाणी विहारात येऊन जे भाषण ऐकलेलं आहे, ते भाषण आपण घरी गेल्यानंतर आपल्या मुलाबाळांना, सुनांना, आजूबाजूच्या लोकांना सांगा की हे नामांतर असंच झालेलं नाही.
हे नामांतर होण्यासाठी किती लोकांची घरदारं उद्ध्वस्त झालेली आहेत, किती लहान मुलं सुद्धा याला बळी गेलेली आहेत. नांदेड जिल्ह्यातला गौतम वाघमारे हा पहिला बलिदान दिलेले व्यक्ती आहे. ठिकाणी भर चौकात नामांतर कसं होत नाही, सरकार नामांतर का करत नाही म्हणून भर चौकात त्यांनी जाळून घेतलेला आहे. आणि परभणी जिल्ह्यातला जो बोचराम कांबळे आहे त्याला तर खूप त्रास दिलेला आहे, हातपाय त्याचे तोडलेले आहेत आणि जिवंत जाळलेला आहे. अशा अनेक उदाहरण आहेत. अशी एक महिला आहे की जेव्हा वसंतदादा पाटलांचा उल्लेख केला की त्या ठिकाणी ते आलेले होते, तिथे एका महिलेने आपल्या 3 महिन्याच्या बाळाला त्या ठिकाणी दिलेलं नामांतर करावं. हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष आपण लक्षात ठेवला पाहिजे. हा संघर्ष जर आपण लक्षात ठेवला नाही तर आपलं आज जे अस्तित्व आहे हे अस्तित्व पुसून जाईल. बाबासाहेबांच्या नावाला जर जागायचं असेल तर आपण आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याची गरज आहे. कोण काय करतंय, कोणाच्या मागे आपण जायचंय हे आपण ठरवलं पाहिजे. आणि जर आपण कोणाच्या मागे जात असू तर ते सावध पण आपल्याला करता आलं पाहिजे, कारण आपल्याला कळलं पाहिजे आपण कोणाच्या मागे जातोय, कोणाच्या संस्कृतीमध्ये वाढतोय. त्या संस्कृतीला आपल्याला बाजूला सारून आपली बौद्ध संस्कृती जागृत करण्याची, त्या संस्कृतीबरोबर चालण्याची आज अत्यंत गरज. आणि म्हणून हे जे नामांतराचं जी महत्वाची तारीख आहे 14 जानेवारी, 14 एप्रिलला बाबासाहेबांचा जन्म झाला, 14 जानेवारीला नामांतर झाले, नामविस्तार झालेला आहे. आपलं विहार सुद्धा 14 नंबर रोडला आहे. आणि ते अनेक 14 तारखेचे खरं तर महत्व आहे. तर हे सगळं आपण लक्षात घेऊया. मी आधी बोलणार नाहीये कारण वेळ झालेला आहे. तर आपण एवढंच लक्षात ठेवू की हा जो संघर्ष आहे हा आपल्यामध्ये सुद्धा रक्तामध्ये सळसळला पाहिजे. जिथं जिथं अन्याय होईल त्या ठिकाणी आपण न्यायाची भूमिका घेऊन शांततेच्या मार्गानेच आपल्याला धर्माच्या मार्गाने हे परिवर्तन घडवायचं आहे. म्हणजे नामांतर म्हणजे खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तन आहे. त्यावेळेला इतर धर्मातले, इतर जातीतले लोक सुद्धा या आंदोलनाला त्यांनी सहकार्य केलेलं आहे. हे पण आपण विसरता कामा नये की ज्यांना ज्यांना बाबासाहेबांचे विचार पडले, ज्यांना ज्यांना बाबासाहेबांची महती कळली त्या लोकांनी सुद्धा याला पाठिंबा दिलेला आहे. आणि म्हणून समाजामध्ये जर जागृती करायची असेल तर आपल्याला धर्माच्या मार्गाने, शांततेच्या मार्गानेच आपल्याला ते परिवर्तन घडवून आणावं लागेल. आणि हे परिवर्तन करण्यासाठी आज जसं मी सांगितलं की प्रत्येकाने, म्हणजे जसं की मुलं आपल्याला गोष्ट सांगायला सांगतात तर ती काल्पनिक न सांगता ही जी चळवळीतली जी लोक आहेत त्यांचा संघर्ष तुम्ही सांगा की मुलांनाही आपला इतिहास कळू द्या. तो इतिहास जर कळला नाही, बाबासाहेब म्हणतात जो इतिहास विसरला तो इतिहास घडवू शकत नाही, तसं आपल्या मुलांना आपला इतिहास कळला पाहिजे. भले ते विहारात नको येऊ दे, पण आपण त्यांना सांगितल्याशिवाय खरंच विहारात गेल्यावर एवढं ज्ञान मिळतंय हे जरी त्यांना कळलं, हळूहळू त्यांची पावलं विहाराकडे वळतील आणि खऱ्या अर्थाने आपलं आंदोलन, खरा संघर्ष आपल्याला आणखी जोमाने पुढे करता येईल. आता सुद्धा संघर्ष चालू आहे हेही लक्षात घेऊयात. आणि या संघर्षातून आपण नेहमी आपली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करूयात. कोणाच्याही दावणीला बांधायला आपल्याला त्यांना विचार करावा लागेल अशी शक्ती निर्माण करूयात. एवढंच मी या ठिकाणी सांगेन आणि याच ठिकाणी थांबेन. या ठिकाणी मला अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली, ती जबाबदारी मी समर्थपणे पेलण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सर्व कार्यकारिणींचा मी मनापासून आभार मानते. पुन्हा एकदा जय भीम, धन्यवाद. एक 4 ओळी त्या सांगते. मराठवाड्याकडे हे कुणाचं वळालं नसतं, मराठवाड्याकडे मन हे कुणाचं वळालं नसतं, कधीच त्या सरकारला कळालं नसतं. लेकरू जर भीमाचं जळालं नसतं तर नाव विद्यापीठाला बाबांचं कधीच मिळालं नसतं, कधीच मिळालं नसतं. धन्यवाद ताई. फार संक्षिप्त मध्ये आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ताई, माझ्या अध्यक्षांनी फार चांगल्या पद्धतीनं आपल्याला एक आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला आपल्याला सतत आपल्या हृदयामध्ये तेवढ ठेवायचं आहे. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो पेटून उठेल. तर ही संघर्षाची ज्योत आपल्यामध्ये आपल्याला पेटून ठेवायची आहे. विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई सर्वांच्या महान विचारांना मी देवार वंदन करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माझे अध्यक्षा आपल्या दळवीताई
तसेच आजचे वक्ते आलटे सर यांनाही सविनय जय भीम. समोर बसलेले सर्व माझ्या भगिनी आणि बांधव यांना सुद्धा सविनय जय भीम. जय भीम. आजचा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पडलेला आहे. मुळात म्हणजे आखो देखा हाल. जे आलटे सरांनी जे भोगलं, जे स्वतः बघितलं, त्यांना असं झालं होतं की किती सांगू आणि किती नको सांगू. म्हणजे इतकं सुंदर असं त्यांनी सांगितलंय आणि मन म्हणजे हेलवलं अगदी अक्षरशः की कसं आपल्याला नामांतरासाठी किती संघर्ष करावा लागलेला आहे. आणि ते त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. तिथे ते अध्यक्षच होते, तर मिलिंद विद्यालयाचे अध्यक्षच होते त्यावेळेस. तर खरोखरच त्यांनी ते कसं म्हणजे सहन केलं असेल त्यावेळेस. आणि त्यांच्या त्या बोलण्यातून 2-3 वेळा त्यांचा मुलगा सुद्धा असं दाटून आलेला आहे बोलताना. म्हणजे त्यांना ते जे त्यांनी भोगलंय ते आपल्या पुढे त्यांनी इतकं व्यवस्थितरित्या, म्हणजे त्यांनी एक कागद सुद्धा हातात घेतला नाही. त्यांना अभ्यास करायची सुद्धा गरज नव्हती, कारण त्यांनी ते त्याच्यातून सगळं त्यांनी ते म्हणजे भोगलेलं आहे आणि बघितलेलं आहे. त्यामुळे अतिशय सुंदर आणि योग्य वक्ता आपल्याला आज सापडला की नाही का, जे त्यांनी तिथे बघितलंय, जे त्यांनी भोगलंय, जे त्यांनी सगळं म्हणजे आखो देखा हाल सगळं आपल्या पुढेच मांडलेलं आहे. तर सरांसाठी जोरदार टाळ्या खरोखर तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. तसेच आजच्या आपल्या अध्यक्षा त्यांनी सुद्धा चालू परिस्थितीवर एकदम मस्त फोकस टाकलेला आहे. बघा, आपला एकही माणूस निवडून नाही आलेला. आलाय का? आपण एवढे जण आहोत. आपली एकी कधी होणार आहे, आपण एकजूट कधी होणार आहे, आपला नेता कधी तयार होणार आहे. फक्त पाठीमागं बोलायचं, मत वेगळ्या दुसऱ्यांनाच कोणाला तरी द्यायची, असंच झालं की नाही. जर आपली एकी असती तर आपलं कोणीतरी आलं असतं, आपला एखादा नगरसेवक आला असता, आपल्यासाठी काम केलं असतं. ताईची तळमळ मला कळली नाही. मनापासून त्या बोलल्या इथं की संघर्ष संपलेला नाही, आपला संघर्ष चालूच आहे. तर असं होऊ नये, एकत्र यायला पाहिजे, एकत्र काम करायला पाहिजे. नुसतं आपण विहारात येतो, आपण दिली असतील मत, परंतु आपले नातेवाईक त्यांना पण आपण एकत्र करायला पाहिजे. आपली मुलं, आपल्या मुलांची मित्र, सगळ्यांना आपण जोरात काम केलं पाहिजे. आतापासून कामाला लागलं पाहिजे. संघर्ष संपलेला नाही, संघर्ष चालू आहे. आपल्याला माहिती आहे आपलं संविधान किती धोक्यात आहे. एवढं सगळं माहिती असून आपलं संविधान धोक्यात आहे. एक कलम आपला कमी करत चाललेले आहेत. हे सगळं माहिती असून सुद्धा आपण आपल्या लोकांना निवडून नाही दिलेले. आता विश्रांतवाडी सारख्या ठिकाणी केवढी मोठी जयंती साजरी होती. लाखो लोक असतात तिथं, असतात की नाही, लाखो हजारो लोक असतात. लोक कुठून कुठून बघायला येतात ती जयंती. आणि मतदानाच्या वेळेस कुठे गेले ते विश्रांतवाडीतले लोक? का नाही आले विश्रांतवाडीत आपल्या बसले? का नाही आले आपली सिटी कांबळे? नाही, दुसरीच लोक आली, पैशाच्या जोरावर आली. काही हरकत नाही, इथून आपण तयारी करू. आपण आता कंबर कसली पाहिजे, आपण आता तयारी केली पाहिजे, आपण नवीन पिढी घडवली पाहिजे. आपण सुद्धा त्याला कारणीभूत आहोत. आपण कुठेतरी कमी पडलो असं आपल्यालाच आपण आता म्हणलं पाहिजे. असं तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते. चौरे सरांनी अतिशय सुंदर नामांतराचं गीत गायलं, त्यांचे सुद्धा आभार मानते. जोरात टाळ्या वाजवा चौरे सरांसाठी. आपल्या सतीश नेहमीप्रमाणे त्याने आपल्याला सगळ्यांना टिपलेलं आहे. आजचं प्रवचनही टिपलेलं आहे, त्याचे सुद्धा खूप खूप आभार. सूत्रसंचालन करणारे आमचे नागले सर, त्यांचेही खूप खूप आभार. चुकून मागून कोणाचं नाव घ्यायला असेल तर त्यांचे सुद्धा आभार.